असं म्हणतात की माणूस म्हातारा होतो, कलाकार कधीच म्हातारा होऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी नुकताच पाहिलेला एक भन्नाट माफिया सिनेमा. फिल्मचं नाव आहे द आल्टो नाइट्स. या सिनेमाची खासियत म्हणजे रॉबर्ट डी निरो, वय वर्ष 80+. रॉबर्ट डी निरो इज परफॉर्मिंग डबल रोल. ब्रिलियंट फिल्म, ब्रिलियंट परफॉर्मन्स. ही कथा आहे 1950च्या न्यूयॉर्कची. ही फिल्म त्यावेळच्या सत्य घटनांवरनं इन्स्पायर्ड आहे. 1950च्या काळात न्यूयॉर्कमध्ये दोन माफिया बॉस होते. त्यातला एकाचं नाव होतं फ्रँक कॉस्टेलो. फ्रँक कॉस्टेलो, ज्याला प्राईम मिनिस्टर ऑफ द अंडरवर्ल्ड म्हणायचे. शांत, कॅल्क्युलेटेड, लोकांना इन्फ्लुएन्स करून सत्ता चालवायचा. फ्रँक कॉस्टेलो एकदम स्मूथ टॉकर. तर दुसऱ्या बाजूला आहे विटो जेनोविस, खडूस, एकदम रेस्टलेस. कायदेशीर मार्ग अवलंबायचाच नाही, सगळं व्हायलन्सने आपल्या हातात घ्यायचं. फ्रँक आणि विटो दोघेही लहानपणापासूनचे खूप जवळचे मित्र, पण नंतर झाले एकमेकांचे कट्टर शत्रू. एकमेकांना संपवायला उठले आणि सुरू झालं एक रक्तरंजित वॉर. आता खरी कमाल काय आहे? रॉबर्ट डी निरो. रॉबर्ट डी निरो इज प्लेइंग टू कॅरेक्टर्स. फ्रँक कॉस्टेलो एकदम शांत, सभ्य, स्टेट्समॅन. तर विटो जेनोविस इज रेस्टलेस, व्हायलेंट, उग्र. दोघेही ज्यावेळी एकमेकांसमोर एकाच सीन मध्ये येतात ना, त्यावेळी मजा येते. म्हणजे डिजिटल कंपोजिंग केलंय, बॉडी डबल केलंय, परफेक्ट, एव्हरीथिंग इज परफेक्ट. कुठेच काहीच आर्टिफिशियल वाटत नाही. रॉबर्ट डी निरोने या सिनेमासाठी प्रचंड मेहनत केली. म्हणजे मी थोडासा रिसर्च केला, त्यावेळी मला कळलं की FBI चं फुटेज, त्यावेळेचा आर्कायव्हल फुटेज, या सगळ्याचा त्याने अभ्यास केला. हा फ्रँक कॉस्टेलो कसा वागायचा, कसा चालायचा, हा विटो कसा चालायचा, कसा बोलायचा, दोघांच्या नजरेचा अंदाज, दोघांची बोलण्याची पद्धत, दोघांची कपडे घालण्याची पद्धत, त्यांचं बिहेवियर, त्यांची बॉडी लँग्वेज, याचा कमाल अभ्यास केला रॉबर्ट डी निरोने. मला गंमत काय वाटते, जसं मी सुरुवातीला म्हटलं की या वयात रॉबर्ट डी निरोला असं काहीतरी करावं असं वाटतं, हेच कमाल आहे. कारण सिनेमा बघताना हे सगळं छान दिसत असेल, डबल रोल डबल रोल, दोघे एकमेकांसमोर आहेत वगैरे, पण हे शूटिंग एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे हो. आणि याची कल्पना रॉबर्ट डी निरोला असेलच ना. अँड नोईंग रॉबर्ट डी निरो, जसं तो प्रत्येक कॅरेक्टरच्या स्किन मध्ये घुसून काम करतो, सो हे दोन कॅरेक्टर्स उभं करणं, त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं, त्याच्यासाठी तेवढी मेहनत घेणं, आणि स्पेशली जेव्हा हे दोघं एकमेकांसमोर उभे असतात तेव्हाचे सीन्स. गंमत काय आहे की असं काही फार ते दोघे एकमेकांना मिठी मारतायत किंवा ते एकमेकांना शेक हँड करतायत असे काही शॉट्स नाही आहेत. पण यांचे मेकअप कसं आहे की फॉर एक्झाम्पल एका रॉबर्ट डी निरोने एक शॉट दिला, ओके, मग त्याच्यानंतर तो रॉबर्ट डी निरो जाणार आणि तो दुसऱ्या रॉबर्ट डी निरोसाठी मेकअप करणार. बरं, मेकअप साधा सुद्धा नाही, तो प्रोस्थेटिक मेकअप आहे. म्हणजे अशा मेकअपला 3 तास ते पुढे 8 तास 10 तास किती वेळ लागू शकतो. तोपर्यंत बाकी सगळे युनिट तो आधीचा शॉट लावून कॅमेरा लावून बसलाय. मग तो दुसरा रॉबर्ट डी निरो येणार, तो तो शॉट देणार. बरं, त्यांचे डायलॉग्स पण असे आहेत ना की ते नॉर्मल बोलत नाहीयेत, ते एकमेकांना ओव्हरलॅप करतात. म्हणजे रॉबर्ट डी निरोने हे दोन्ही लक्षात ठेवायचं ना की हा आता असा बोलला होता, मग त्याच्यावर ह्याने हे ओव्हरलॅप केलं होतं, मग ह्याने असं ओव्हरलॅप केलं होतं, मग ह्याने असं ओव्हरलॅप केलं होतं. ह्याची रिहर्सल, त्यासाठी लागणारा वेळ. बरं, हे सगळं माहिती असताना, या सगळ्याची कल्पना असतानाही रॉबर्ट डी निरो हे करायला तयार होतो. कमाल यार. बाकी 1950चं न्यूयॉर्क अप्रतिम उभं केलंय. म्हणजे हलकासा सेपिया टोन, त्यावेळेचे त्यांचे कॉस्ट्युम्स आणि बॅकग्राऊंडला जॅझ म्युझिक एक वेगळाच अंडरवर्ल्डचा फील देतं. पण खरी गंमत, रॉबर्ट डी निरो वर्सेस रॉबर्ट डी निरो, एक डबल धमाका. वी मस्ट वॉच दिस फिल्म, आल्टो नाइट्स. जिओ हॉटस्टारला आहे, नक्की बघा.